नमस्कार. संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे प्रिन्सेस कट ब्लाऊजचे कटिंग करणार आहोत. 38 छातीचा ब्लाऊज आहे आणि कमर आहे 32 इंच. तर हा आहे ब्लाऊज पीस. याच्यामध्ये आपल्याला ब्लाऊजची कटिंग करायचं आहे. तर त्याच्यासाठी इथे मी 1 मीटर अस्तर घेतलेले आहे. पहिल्यांदा इथे मी स्लीवची कटिंग करणार आहे. तर कापड मी इथे अस्तर डबल फोल्ड करून ठेवला. खालच्या साईडून चॉक मारून घेतला. कापड सरळ करून घ्यायचा. स्लीवची उंची 10 इंच आहे. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन इथे मी 11 इंचावर माप टाकून घेतले. इथून मी 1 इंचावर माप टाकून घेतले आणि खालच्या साईडला दंडगीरचे माप टाकायचे. दंडगीर 10.5 इंच आहे प्लस 2 इंच मार्जिनचे घेतले. पहिल्यांदा इथे मी स्लीव्स आहे तसेच कटिंग करून घेते. पाठीमागच्या मुंड्याची जी गोलाई येते ते मापून घ्यायची आणि परत एकदा माप टाकून चेक करून घ्यायचे आणि मग नंतर स्लीवची कटिंग करायचं. इथे मी पाठीमागच्या भागाचे माप टाकून घेणार आहे. तर त्याच्यासाठी खालच्या साईडला मी चॉक मारून कापड सरळ करून घेतला. तर पाठीमागच्या भागाची ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन इथे मी 15.5 इंचावर माप टाकून घेतले. इथे शोल्डरचे माप 5 इंच घेणार आहे. 38 छातीचा ब्लाऊज आहे. डीप नेक ब्लाऊज आहे. तर इथे मी शोल्डर 5 इंच घेतली आणि मुंड्यासाठी 5.5 इंच घ्यायचे. इथून 1 इंचावर माप टाकून घेतले आणि मुंड्याच्या साईडला गोलाकार काढून घ्यायचा. छातीचा चौथा, आडतीचा चौथा 9.5 इंच अधिक 2 इंच मार्जिनचे घेतले. कमर आहे 32 इंच, त्याचा चौथा 8 इंच प्लस 1 इंच टक्ससाठी घ्यायचे आणि 2 इंच मार्जिनचे. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घेतली. इथे मी गळारुंदी 2 इंच घेणार आहे आणि क्रॉसमध्ये 5 इंच गळ्याच्या साईडला क्रॉसमध्ये घ्यायचे म्हणजे शोल्डर उतरत नाही. इथे मी पाठीमागच्या गळ्याच्या उंचीचे माप टाकून घेतले 11 इंचावर आणि खालच्या साईडला मी 3.5 इंच घेतले गळारुंदी. इथे टक्स रुंदी 5 इंच घेतली आणि उंची 5 इंच. दोन्ही साईडला अर्धा इंच घ्यायचे. 1 इंचाची टक्स आली पाहिजेत. इथे पाठीमागच्या भागावरती मी माप टाकून घेतलेले आहे. त्याच्यानंतर गळ्याला अशा प्रकारे गोलाकार काढून घेतला. इथे मी पाठीमागचा भाग कटिंग करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला इथे पुढच्या भागाचे माप टाकायचं आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. इथे मी खालच्या साईडला 1 इंचावर माप टाकून घेतले कारण पुढची साईड असते, फ्रंट साईड असते ती 1 इंच जास्त असते प्रिन्सेस कटमध्ये. आणि इकडच्या साईडून मी अर्धा इंचावर माप टाकून घेतले. हुक लूकची पट्टी करण्यासाठी अर्धा इंचाचे माप टाकून सरळ रेष आखून घ्यायची. त्याच्यानंतर जे पाठीमागचा भाग आपण कटिंग करून घेतलेला आहे तो अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आणि साईडून आहे तसे चॉक मारून घ्यायचे. मुंड्याच्या साईडून देखील चॉक मारून घ्यायचा. इथे मी परत एकदा शोल्डरचे आणि मुंड्याच्या साईडचे माप टाकून घेणार आहे. तर शोल्डर मी 5 इंच घेतली होती आणि मुंड्यासाठी 5.5 इंच. इथून 1 इंच घेतले होते. इथून मी आतल्या साईडला 5 इंच आतल्या साईडला घेतले पुढच्या भागासाठी आणि इथून 1.25 इंचावर माप टाकून घेतले. त्याच्यानंतर अशा प्रकारे गोलाकार देऊन घ्यायचा. गळारुंदी 2 इंच घेतलेली होती आणि 5 इंच डाऊन करून घ्यायचे गळ्याच्या साईडला. इथे व्ही नेक आहे तर पुढच्या साईडला मी 7.5 इंचावर माप टाकून घेतले. त्याच्यानंतर अशा प्रकारे व्ही नेकचा आकार काढून घ्यायचा. सरळ रेष आखून घ्यायची क्रॉसमध्ये. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर इथे मी टक्स पॉईंटचे माप टाकून घेते. 10.5 इंचावर माप टाकून घेतले आणि टक्स रुंदी 3.5 इंच घ्यायची आहे. इथून देखील 3.5 इंचावर माप टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची
आणि मुंड्याच्या साईडला गोलाकार काढून घ्यायचा. इथून टक्स रुंदीसाठी 1.5 इंचावर माप टाकून घ्यायचे आणि इथून वरच्या साईडला 1.5 इंच घ्यायचे आणि अशा प्रकारे आकार काढून घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा. त्याच्यानंतर आपल्याला इथे पुढच्या साईडला वाढवून घ्यायचे आहे. जेवढी आतल्या साईडला 1.5 इंच घेतले तेवढीच पुढच्या साईडला घ्यायचे आणि इकडून 1 इंच घेतले, सरळ रेष आखून घेतली. आता इथून आपल्याला टक्स उंची मापायची आहे. दोन्ही साईडला बराबर घ्यायची आणि अशा प्रकारे क्रॉसमध्ये सरळ रेष आखून घ्यायची. तुम्हाला जर समजत नसेल तर जे आपण पाठीमागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे तो ठेवून घ्यायचा. अशा प्रकारे त्याच्या मापाने क्रॉसमध्ये सरळ रेष आखून घ्यायची. इथे मी कटिंग करून घेते. इथे मुंड्याच्या साईडला अशा प्रकारे क्रॉसमध्ये सरळ रेष आखून घ्यायची. तिथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथून मी जेवढे क्रॉसमध्ये करून घेतले होते, सरळ रेष आखून घेतली होती तेवढे कट करून टाकले. अशा प्रकारे आपले इथे प्रिन्सेस कटची कटिंग झालेले आहे. आता इथे मी स्लीवची कटिंग करणार आहे. तर इथे मुंड्याच्या साईडला वरच्या साईडला 1/2 इंच सोडून द्यायचे आणि जेवढी मुंड्याची गोलाई येते तेवढी मापून घ्यायची. इथे 9 इंच आलेले आहे प्लस 2 इंच, म्हणजे टोटल आपले स्लीव्स 11 इंचाचे आले पाहिजेत. इथे परत एकदा चेक करायचे. इथे मी 9 इंचावर माप टाकून घेतले आणि वरून खालच्या साईडला 4 इंचावर माप घ्यायचे. परत एकदा चेक करून घ्यायचे 9 इंच कुठे येते ते. तर पुढच्या साईडला स्लीव्जला कापड कमी पडतो, तर मी इथे कटिंग करून घेते आणि जो एक्स्ट्राचा कापड आहे तो पुढच्या साईडला ठेवून घ्यायचा. जेवढे मार्जिनचे 2 इंच घेतलेले आहे तेवढे आपला कापड कमी पडतो. तर अशा प्रकारे ठेवून घ्यायचा. 1/2 इंच शिलाईमध्ये जाईल ते पकडून आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे. इथे मी 2 इंचावर माप टाकून घेतले. अशा प्रकारे इथे मी स्लीव्ज कटिंग करून घेतलेले आहेत आणि स्लीवची शिलाई करून झाल्यानंतर पुढच्या भागासाठी आपल्याला अशा प्रकारे आकार काढून घ्यायचा आणि कटिंग करून घ्यायचे. अशा प्रकारे इथे स्लीव्ज कटिंग करून झालेले आहेत. आता इथे मी स्लीवचे कटिंग करून घेतलेले आहे. ते ब्लाऊज पीसवरती जिकडे बॉर्डर आहे तिथे मी फोल्ड करून ठेवले, डबल फोल्ड करून. इथे पुढच्या साईडला कापड कमी पडतो, तर इथे मी कटिंग करून घेते. अशा प्रकारे आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. आता इथे मी बाकीचे जे अस्तर कटिंग केलेले आहे ते ठेवून घ्यायचे. जी बॉर्डर आहे तिकडे आपल्याला पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि साईडून 1/2 इंच कापड राहील अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे. अशा प्रकारे इथे ब्लाऊजचे कटिंग झालेले आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी येत राहील. अशा प्रकारे इथे मी पुढच्या भागाची कटिंग करून घेतले. इथे मी गळ्याचे कटिंग करून घेते पाठीमागच्या भागाचे. अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे.